कल्याण ग्रामीण भागातील मामनोली गावचे सामाजिक युवा कार्यकर्ते, अखिल भारतीय ओबीसी महासभेचे पदाधिकारी तथा जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था महाराष्ट्र राज्य या संस्थेचे पदाधिकारी लक्ष्मण दत्तात्रय कोर उर्फ बाळा कोर यांचा वाढदिवस काल मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। त्यांच्या वाढदिवसानिमित्ताने भरत दळवी युवा विकास मंच मुरबाड विधानसभा तसेच ग्रामस्थ मंडळ कुंदे आणि ग्रामस्थ मंडळ मामनोली यांच्या वतीने त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या व त्यांचा सन्मान करण्यात आला। यावेळी पत्रकार भरत दळवी यांनीही बाळा कोर यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या। यावेळी मामनोली गावातील तरुण मित्रमंडळ उपस्थित होते। तसेच यावेळी सरपंच तुषार कोर, बाळा कोर यांची आई, सेवा सहकारी सोसायटीच्या चेअरमन वनिता कोर तसेच अनंता दळवी, तुकाराम पवार, अनंता बबन कोर, दामोदर कोर, बाराम शिवराम कोर, सुभाष कोर, मिलिंद कोर, पांडुरंग टेंबे, साईनाथ मुकणे, दिनेश कोर, वरुण कोर, दिलीप कोर, प्रताप कोर, वामन राऊत, निशांत भोईर, शुभम भोईर, तेजस कोर, मदन कोर, संजय कोर, पांडुरंग कोर तसेच बाळा भोईर, बाळा पोंडेकर आदि उपस्थित होते। आप जो हजारों साल के दिनों 50,000 या उक्तीप्रमाणे आज कल्याण ग्रामीण भागातील कल्याण मुरबाड नगर माळसे महामार्गाच्या नाक्यावर असलेल्या मामनोली गावचे सुपुत्र सामाजिक युवा कार्यकर्ते, जिजाऊ संस्थेचे पदाधिकारी, अखिल भारतीय ओबीसी महासभा कल्याण तालुका या संघटनेचे पदाधिकारी आणि आपल्या सर्वांचा आवडता व्यक्तिमत्व सन्माननीय बाळासाहेब कोर यांचा वाढदिवस आहे। कुंदे ग्रामस्थ आणि मामनोली ग्रामस्थांच्या वतीने पहिल्यांदा बाळा कोर यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो आणि त्यांच्या भावी जीवनाला सुद्धा आपल्या सर्वांच्या वतीने मनापासून शुभेच्छा देतो। या छोट्याशा कार्यक्रमाला उपस्थित असलेले सर्व दोन्ही गावातील गावकरी आणि ग्रामस्थ आपल्या सर्वांच्या वतीने बाळा कोर यांना आजच्या त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांना खूप शुभेच्छा। त्यांचं भावी जीवन सुखाचं, समाधानाचं, समृद्धीचं आणि चांगल्या आरोग्याचं जावं अशा प्रकारच्या शुभेच्छा देऊया। व्हिडिओ रिपोर्टर भरत दळवी, KTV न्यूज, कल्याण। आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता। दूरध्वनी क्रमांक 9833235011। त्याचप्रमाणे अधिक माहितीसाठी स्क्रीनवर दिलेल्या KTV न्यूजच्या ईमेल ID वर देखील संपर्क करता येईल।